मिरजेतील प्रभाग 4 मधील भाजप उमेदवारांनी भव्य अशी पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली। मैदान दत्त मंदिरपासून या पदयात्रेला सुरुवात झाली। प्रभागाचे भाजप उमेदवार निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्या नलवडे, अपर्णा शेटे हे उमेदवार तसेच भाजप नेते दीपक बाबा शिंदे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। प्रभागात जवळपास 24 कोटीपेक्षा जास्त रुपयांची विकास कामे करून मते मागण्यासाठी आम्ही प्रभागात फिरतो। विरोधकाकडून फक्त आश्वासने प्रभागात देण्यात येत आहेत। विरोधकाकडे कोणताही मुद्दा नाही, विकास कामावर बोलत नाहीत। महापालिका क्षेत्रात भाजप फक्त विकास कामावर निवडणूक लढवित आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करून थरावर थर चढले आहेत, त्यामुळे रस्त्यावर आणि घरे व दुकाने खाली अशी परिस्थिती आहे। यापुढे प्रभागात रस्त्याचे डांबरीकरण होणार नाही। प्रभागातील रस्ते हे 2-1.5 फूट उकरून पूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जातील, त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता कायम टिकेल, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग क्रमांक 4च्या पदयात्रेनंतर शिवनेरी चौक येथे झालेल्या सांगता सभेत केले। तर विरोधकांच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी नाव न घेता माजी खासदार संजय काका पाटील यांना टोला दिला। प्रभागात दादागिरी करू नका, आम्हाला त्या पायरीवर जायला सांगू नका। आम्हाला दादागिरी नवीन नाही, त्यामुळे दादागिरीच्या शाळेचे मुख्याध्यापक आम्हीही होतो, त्यामुळे या भानगडीत कोणी पडू नका, असा सज्जड दम त्यांनी सभेनंतर विरोधकांना दिला। तर निरंजन आवटी यांनी नाव न घेता माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधला। माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडायला मिरजेत तासगावमधील एक जण फिरत आहे, त्यामुळे हरकत नाही असल्याना पुरून उरेन मी आहे। प्रभागात कुठे फिरू द्यात एवढी खंत वाटते की त्यांच्या मुलाच्या वयाचा तुम्ही इथे येऊन लोकांना सांगताय निरंजनला पाडा, पण येणाऱ्या 17 तारखेला प्रभागातील नागरी सुविधा सोडवण्यासाठी तासगावचे पार्सल इथे येणार नाही। त्यामुळे भाजप ही भाजपचा बालेकिल्ला भाजपचाच आहे, त्यामुळे भाजपच इथं निवडून येणार, असे मत निरंजन आवटे यांनी व्यक्त केले। सांगली मिरज महानगरपालिका कुपवाड महानगरपालिकेची प्रचाराची सांगता होती। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही सांगता केली। मोठ्या संख्येनं सगळे मतदार बंधू बहिणी सगळे उपस्थित आणि निश्चितच आहे जे वातावरण बघितलं तर निश्चित झाले की आमचे 4ही उमेदवार भाजपचे। आज ह्या माध्यमातून सांगता समारंभ करत असताना निश्चितच मला अभिमान वाटते की मी 4 वेळा इथं आमदार झालो आणि आमदार होत असताना आतापर्यंत जवळजवळ 24 कोटी रुपये आम्ही ह्या वॉर्डमध्ये आम्ही खर्च केलेले आहेत। म्हणजे नगरीमध्ये नाही, ह्या वॉर्डमध्ये। त्यामध्ये अंबाबाई मंदिर असेल, मार्गाचा पूल असेल, बाकी छोटी मोठी कामं मोठी कामं हे सगळं आपण झालेले त्यामध्ये। पण एक प्रस्ताव असा होता की त्या प्रस्तावामध्ये इथून थोडं जे रस्ते आहेत लोकांची तक्रार आहे, डांबर टाकत गेलो रस्ते झाले उंची आणि घरं आणि दुकान झाली खाली। त्यामुळे एक आम्ही थिंक केली की ह्या पुढे रस्ते करत असताना डांबरीकरण रस्ते घ्यायचे नाही, सगळे रस्ते काँक्रीकरण केले जातील आणि ते रस्ते अगोदर 1.5 फूट खोलून मग ते रस्ते करून त्यांची घराला पाणी जातं, दुकानात पाणी जातं, त्यांची लेवल आम्ही मेंटेन करून त्यामध्ये आपले रस्ते पुढे हापत असेल। बाकीच्या गोष्टी होत राहतात। आज मला सांगायला खूप आनंद वाटतो, आम्ही 78च्या 88 कॅन्डिडेट उभा केलेले आहेत। 20च्या 20 पॅनल आमचे भारतीय जनता पार्टीचे सेपरेट आहेत आणि आज विश्वास सांगतो की आम्ही 50 ते 55 सीट आम्ही निश्चित विजयी ठरू आणि निश्चितच नगरपालिकेवरती आमचा कमळाचा झेंडा आम्ही पडतो। आम्हाला आत्मविश्वास आहे, सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पण आत्मविश्वास आहे। ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न झाला आणि निश्चितच जनता निश्चितच कमळाला, कारण केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, त्यामुळे सांगली ते कमळच खुलवेल आणि विकासाची गंगा इथं आणेल, त्या दृष्टिकोनातून निश्चित आपला प्रयत्न असेल। हे संस्कृती नाही आहे, त्यांना विकृती नाही आहे। त्यामुळं जातीवादाचं राजकारण करणं आणि दादागिरी करणं हे करणं, आता दादागिरी करणं हा विषय थोडासा वेगळा आहे, पण दादागिरी कोणी करू नये। त्यामुळं आम्हाला त्या पायरीवर जायला सांगू नका, कारण दादागिरी करणं हे आमचं काही नवीन नाही आहे। त्यामुळे ह्या दादागिरीचे त्या शाळेचे मुख्याध्यापक आम्ही पण होतो, त्यामुळे ह्या भानगडीत कोणी पडू नका आणि शांततेत राहू एवढंच आपल्याला सांगायचं।